नक्की. मी फक्त 10च मिनिटं घेणार आहे. खरं तर फक्त मी आव्हान करण्यासाठी उभी आहे. परमपूज्य आगमसागरजी महाराज, सहजसागरजी महाराज आणि पुरीसागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यामध्ये सुरू असलेल्या या पंचकल्याण महोत्सवामध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खरं तर महाराजजींचे आभार मानते आणि मग माझ्या बोलण्याला सुरुवात करते. खरं तर 21 नोव्हेंबरला परमपूज्य अक्षयसागरजी महाराजांनी एक मीटिंग कोपरगावमध्ये बोलवली होती आणि त्या मीटिंगमध्ये मी महाराजांनी अगदी मला आवर्जून आमंत्रण दिलं होतं म्हणून मी इथून कोपरगावला गेले होते. आणि त्यावेळेला तिथं टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार आलेले होते आणि त्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या आणि मग आम्ही जागे झालो असं म्हणायला काही हरकत नाही. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एका महत्त्वाच्या विषयावरती मी आता काम करते. मी आणि माझा भाऊ अमोल गाठ अशा मी दोघेजण काम करत आहोत. समाजातली बरीच लोक आम्हाला ह्या कामात खूप छान मदत करत आहेत आणि सगळ्या मुनी महाराजांची सुद्धा चांगली मदत आम्हाला ह्या कामामध्ये सहयोग होत आहे. हे निश्चित जरी असलं तरी सुद्धा हे घराघरातून घडलं पाहिजे, हे घराघरातून जमलं पाहिजे तर हे शक्य होणार आहे. नुसता मी अमोल गाठ महाराजची काम करून चालणार नाही. हे प्रत्येकाने काम केलं, समाजानं काम केलं, एकत्र येऊन काम केलं तर ह्या कामाला आपल्याला लढा देणं, ह्या कामासाठी लढा देणं शक्य होणार आहे. महाराजजींनी तुम्हाला सांगितलं स्त्रीविषयी इतकं सुंदर सांगितलेलं आहे की पंचमकालातल्या स्त्रीबद्दल सुद्धा महाराजजी आता बोलून गेले. पण खरंच सांगू का की तुम्ही म्हणाल की जी मी आता घटना सांगितली टाइम्स ऑफ इंडियाच्या पत्रकारांची, लव जिहाद सारखं प्रकरण, जे प्रकरण तुम्ही औरंगाबाद नगर भागात जर गेला तर घराघरामध्ये चालू आहे. आपल्या समाजाच्या मुली इतर समाजात चाललेल्या आहेत आणि त्या मुलींची अवस्था अतिशय वाईट म्हणण्यापेक्षा भयानक आहे. आणि हे सगळं चालू असताना त्यांनी ज्यावेळेला सांगितलं की आता कोल्हापूर, सांगली, सातारा आणि बेळगाव हे 4 जिल्हे त्यांच्या रडारवर आहेत आणि ह्या 4 जिल्ह्यातल्या मुलींच्यासाठी ते काम करत आहेत की ज्या मुली आपल्या कॉलेजला जातात, शाळेला जातात, अशा मुलींना लव जिहादमध्ये अडकवण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. फक्त एकच उदाहरण देणार आहे, वेळ फार कमी आहे मला माहित आहे. मी एकच उदाहरण सांगेन कारण त्याचा अनुभव आम्ही स्वतः घेतला. ज्यावेळी 21 नोव्हेंबरला मीटिंग झाली तेव्हापासून आम्ही हे काम करतोय. खरं तर गेली 8 ते 10 वर्ष झालं मी काम करते ह्या विषयावरती. ज्या घरात ती मुलगी गेली त्यांनी जर बोलवलं तर तिथपर्यंत जाणं, पोलीस स्टेशनला जाणं, थोडंसं पत्रकार आहे त्यामुळे बऱ्या प्रमाणात ओळखी चांगल्या असल्यामुळं पोलीस स्टेशनला थोडासा दबाव टाकू शकतो आणि त्याचा उपयोग मी समाजासाठी करून घेत होते. माझा भाऊ अमोल त्याच्या पद्धतीनं काम करत होता, मी माझ्या पद्धतीनं काम करत होते. पण ज्या वेळेला ती मीटिंग झाली त्यावेळेला आम्ही दोघांनी ठरवलं की आपण आता पूर्णपणे ह्याच्यात झोकून देऊन काम करायचं. आणि त्यासाठी आम्ही ज्याला काम करायला सुरुवात केली तुम्हाला पटणार नाही, मला वाटतं जानेवारीची घटना आहे, जानेवारी 1 ला घटना घडली अशी. त्याच्या आधी आमचं काम सुरू झालं होतं. आज मी इथं बसलेल्या जागी असूपर्यंत एखाद दुसरी मुलगी आपल्या समाजातली पळून गेली असेल लक्षात घ्या. इतक्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात वेग वाढलेला आहे. आणि ज्या वेळेला आमच्या समोर एक प्रकरण आलं, मी मुद्दाम या प्रकरणाचा उल्लेख महाराजजी करत आहे. एक जोडपं आमच्याकडे आलं, आई वडील आले, त्यांचे पाहुणे आले आणि ते जवळजवळ आम्हाला 5 ते 6 दिवस फोन करत होते आणि माझी आणि त्यांची वेळ जमत नव्हती. एक दिवस मी त्यांना सांगितलं तुम्ही या आणि माझ्या भावाच्या घरी मी त्यांना बोलवलं. आम्ही बसलो होतो आणि त्यांनी सांगितलं की आमची मुलगी 2.5 महिने झाले घरातून बाहेर गेलेली आहे. 2.5 महिने माझ्या मुलीचा कुठेच पत्ता लागत नाही आणि ताई तुम्ही काही करा पण मुलीचा पत्ता शोधून द्या. मी म्हटलं तुम्ही 2.5 महिने करताय का? माझा त्यांना प्रश्न होता, तुम्ही 2.5 महिने करताय काय? आपल्या जवळच उदाहरण आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की नाही आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे पण पोलीस आम्हाला दाद लागू देत नाहीत, आम्ही तिथं जातो ते आम्हाला काहीतरी थाटूमाटू उत्तर देतात आणि पाठवून देतात. हे ज्या वेळेला आम्हाला कळालं त्यावेळेला मी माझे कॉन्टॅक्ट वापरले, अमोलने त्याचे कॉन्टॅक्ट वापरले. दत्तवाडमध्ये आमची एक मीटिंग झालेली होती कोपरगावच्या मीटिंग नंतर आणि त्या मीटिंग मध्ये त्यांना कुणीतरी पाहुण्या पंच्याकडून कळालं की तुम्ही ह्यांच्याकडे जावा म्हणून ती लोक आमच्याकडे आलेली होती. आणि ज्या वेळेला ही घटना घडली 2.5 महिन्याची मिसिंगची कंप्लेंट, ज्या वेळेला आम्ही त्या पोलीस स्टेशनला फोन केला, मध्ये जी लोक होती तिथले आमदार घातले, खासदार घातले, ही सगळी यंत्रणा माझे पत्रकार मित्र होते, ही यंत्रणा आम्ही सुरू केली. आणि दुसऱ्या दिवशी अशी घटना घडली. मी त्यांना सांगितलं की आपल्या समाजातले एक ज्येष्ठ नेते होते त्या भागातले, ते म्हटलं त्यांच्या कानावर तुम्ही घाला ह्या गोष्टीचा म्हणजे उल्लेख करा जावा असं असं घडलेलं आहे.
अर्चना अगं म्हणाले ह्यांना तू पाठवलेस. मी पोलीस स्टेशनला फोन केलं आणि पोलीस स्टेशनमधून उत्तर त्या माणसाला असं आलं की त्यांना विसरून जायला सांगा त्यांची मुलगी, एक तर त्यांची मुलगी विकली गेलेली आहे किंवा मारली गेलेली आहे. हे जवळचं आत्ताचं उदाहरण मी तुम्हाला ताजं उदाहरण सांगते. लक्षात घ्या, लव जिहाद आम्ही म्हणायला लागलेलो. लव जिहादच असं नाही, आमच्या मुली ज्या दुसऱ्या समाजात चाललेल्या आहेत, परिस्थिती अतिशय भयानक आहे. आज आम्ही पूजा अर्चा करतो, मंदिरामध्ये येतो, हे सगळं करत जरी असतो, ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे. कारण भगवान ऋषभनाथांच्या काळामध्ये जी माझी 40 कोटी लोकसंख्या होती ती आता माझी फक्त 40 लाखावर आलेले जनगणनेनुसार. आणि जर तुम्ही जैन हिंदू लावत असाल तर ती 1.25 कोटीवर आलेली आहे. लक्षात घ्या कुठं आहोत. ज्या भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे तिथं आपण आता फक्त 1.25 कोटी लोक आहोत. जसा पारशी समाज नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तसा आपला समाज नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. आणि मग हे सगळं काय होणार, पुढचं भविष्य काय करणार. लक्षात घ्या, मुलांना वेळेत संस्कार करणं महत्वाचं आहे. संस्कारवर मी बोलणार नाही, मी फक्त मुलींच्यावर बोलणार आहे. कारण मुली आपल्याला का वाचवायच्या ह्याचं महत्वाचं कारण सांगते. तुम्ही म्हणाल मुलांना मुली मिळणार, मुली तर इतर समाजात चाललेल्या आहेत, मुलीच का वाचवायच्या. महाराजांनी मगाशी छान सांगितलं, आज गर्भकल्याणाचा दिवस आहे. कारण एक जीव जन्माला घालण्याची ताकद आपल्यामध्ये असते, एक स्त्रीमध्येच ती ताकद असते. आणि म्हणून मला माझ्या समाजातली मुलगी वाचवायची. आणि आमचे आचार्य सांगतात, आमचे गुरु सांगतात, आमच्या गुरुच्या एका आदेशावर आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे. आमचे आचार्य नेहमी सांगतात, एक मुलगी वाचवला तर 100 मंदिर बांधण्याचं पुण्य आहे. ते पुण्य तुम्ही सगळेजण घरात बांधून घ्या. आज एवढंच सांगेल मी जाता. आज बोलायला वेळ कमी आहे. आमच्या अजून एक काम आमचं आहे आणि त्या भाभी पण 1-2 मिनिटं तुमच्याशी बोलणार आहेत. मी फक्त एवढंच सांगेन की तुम्ही प्रत्येक गावातून आलेले वेगवेगळे लोक आहात. तुमच्या गावामध्ये मीटिंग लाव, तुमच्या समाजाला एकत्र करा. कुठलाही पंथभेद ठेवू नका, कुठलेही काय चतुर पंचम ठेवू नका, कुणी कुठला अभिषेक करते बघू नका, कुणी कुठली पूजा पद्धती वापरते बघू नका. आज आम्ही फक्त जैन ह्या 2 शब्दावर काम करायचं आणि नुसता माझा समाज जैन समाज आहे, जैन 2 शब्दावर काम करायचं. अक्षरशः मी एक मुलीचं उदाहरण दिलं, रोज माझ्यासमोर अशी उदाहरणावर उदाहरणं आहेत. अक्षरशः म्हणजे आम्ही खरं सांगायचं म्हणजे तुमच्यासारखे सगळे लोक जर एकत्र आले, तुम्ही जर सपोर्ट केला, तुम्ही जर सहायता दिली, तर निश्चितपणाने सहयोग दिला तर निश्चितपणाने ह्या कामाला गती येणार आहे. पण तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यासाठी मदत करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक गावागावात जाऊन तिथल्या युवा पिढीला जागं करायचं काम आम्ही करायला. आम्हाला माहिती आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही आणि म्हणून तुमचा आम्ही उपयोग करून घेतोय. म्हणून महाराजींना मी आल्याला म्हटलं, मला जर ऐकते एवढे लोक सापडत असतील तर मला तुम्ही 5-10 मिनिटं द्याच, मी या लोकांशी बोलणार आहे. कारण मला गरज आहे, तुम्हाला नसेल पण मला गरज आहे. कारण मला माझी मुलगी वाचवायची आहे. कारण मुलगी वाचवण्याचं कारण एवढंच आहे, एक स्त्री एक नवीन जीव जन्माला घालण्याची तिची ताकद आहे. जसं जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर एखादं झाड उगवतं किंवा एखादं पेरल्यानंतर त्याचं भात आणि हे आपले धान्य उगवतं, तसं एखाद्या नवीन जीव जन्माला घालण्याची ताकद माझ्या मुलीमध्ये आहे. आणि तीच जर माझी मुलगी दुसऱ्या समाजात गेली तर एक मुलगी गेली की 4 घरं थांबली. लक्षात घ्या ह्या प्रत्येक गोष्टी आणि ज्या महाराजींना माहिती आहे आम्ही काय काम करतोय. प्रत्येक वेळेला महाराजींना भेटतो, प्रत्येक उदाहरण मी महाराजींना सांगलोय. इंजिनियर सारख्या मुलीला शिकवायला लागलाय का, हा माझा तुमच्याकडे सगळ्यांकडे प्रश्न आहे. कशासाठी मुलीला शिकवताय. मीही उच्च शिक्षित आहे, आज मीही नोकरी करते, आज मीही बाहेर फिरते, पण काही मर्यादा सांभाळून करावं लागतं हे सगळं. आणि हे जोपर्यंत आमच्या मुलींना तुम्ही शिकवत नाही तोपर्यंत मात्र तुमच्या मुली अशाच वागत राहणार. मुलीला शिक्षण कशासाठी द्यायला लागलाय. मुलीला शिक्षण देताय, उच्च शिक्षित करताय, 5-10 लाख रुपये खर्च करताय आणि नवरा बघताना आणि परत तुम्हाला आपल्यापेक्षा वरचा नवरा लागतो. मुली सरळ म्हणतात मला 50,000 पगार आहे, 1 लाख रुपयेवाला नवरा कोण असेल तर बघा. मग कशासाठी मुलीला स्वतःच्या पायावर उभा करताय तुम्ही. आणि म्हणून माझं स्पष्ट तुम्हाला म्हणणं आहे की मुलींना जर शिकवायचं असेल त्याबरोबर संस्कार द्यायचे असेल तर मुलींना शिक्षण द्या. अन्यथा मुलींना शिक्षण देऊ नका. 12वी झाल्यानंतर त्यांची लग्न करून द्या. नवऱ्याच्या घरात काय 2 शिकवा शिकू.
आमची मुलगी विकू दे, पण माझ्या मुलीचा जो काय तो लेखी तुम्ही आम्हाला द्या. ज्याप्रमाणे आम्ही तुम्हाला लेखी दिलेला आहे, जशी आम्ही लेखी कंप्लेंट केली आहे, तुम्ही आम्हाला लेखी द्या. आणि त्यावेळी मात्र तिसऱ्या दिवशी त्यांनी मुलगी पोलीस स्टेशनला हजर केली. बऱ्याच माझ्या बरोबर दिवसभर पोलीस स्टेशनला काही महिला होत्या. हे कशासाठी करायला लागले आम्ही? आम्हाला काम नाही म्हणून करत नाही. आमचं काम सांभाळून, आमचा संसार सांभाळून आम्ही सगळं करतोय. नशिबाने माझे सासू सासरे खूप चांगले आहेत, आचार्यश्रींच्या भक्त आहेत आणि त्यामुळे आम्हाला हे काम करायला अगदी प्रोत्साहन देतात, म्हणून हे करावे. पण मी एकटे अर्चना मगदूम करून चालणार नाही, एक अमोल गाठ करून चालणार नाही, कुठे एकटे मुली महाराज करून चालणार नाही. सगळ्यांनी मिळून हे काम केलं पाहिजे. प्रत्येक गावाने मिटिंग बोलवा, गावामध्ये सगळ्यांनी बोलवा आम्हाला, आम्ही सांगतो लोकांना काय सांगायचं. एक एक तास, दीड तास आम्ही ह्या विषयावर बोलू शकतो, कारण ती गरज आहे. जर आज एक मुलगी गेली तर 4 घरं थांबणार आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या समाजावर होणार आहे. आणि मग ही मंदिरा हे घेऊन काय करणार आहे उद्या तुम्ही? काय उपयोग नाही याचा? समाजात शिल्लक राहिला नाही तर काय करणार आहात? आणि म्हणून समाज टिकवायचा असेल, माझा धर्म टिकवायचा असेल, माझा समाज टिकवायचा असेल तर हे करणं खूप गरजेचं आहे. वेळ कमी आहे, मी एवढंच बोलून तुमची रजा घेणार आहे. पण निश्चितपणानं मला खात्री आहे तुम्ही सगळी जर मला तुमच्या गावाला नक्की बोलवाल. माझा प्राथमिक नंबर, माझा फोन नंबर मी देते, ज्याला हवाय त्याने लिहून घ्या. एकदाच सांगते नंबर. आणि तुम्ही मुद्दाम बोलवा, सेवादलाच्या कार्यकर्त्यांना बोलवा आणि तिथं एक मिटिंग लावा. गावागावामध्ये मिटिंग होणं गरजेचं आहे. काही गावं ह्या गोष्टीमुळे बदनाम झालेले आहेत आणि अशा गावात बोलवणं गरजेचं आहे. तुम्ही बोलवा, आम्ही निश्चित तुमच्याकडे येऊ. आणि कुठल्याही क्षणी तुम्ही आम्हाला फोन केला, आम्ही तुम्हाला नेहमी उपलब्ध असू. आम्ही तुमच्या कुठल्याही गावामध्ये प्रॉब्लेम असेल तर आम्हाला निश्चित बोलवा. माझा नंबर आहे 955 257 39 49. अर्चना मगदूम. देवादिदेव आदिनाथ भगवान की, वर्तमान शासन नायक महावीर भगवान की, आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मुनिवर आगम सागर जी महाराज की, मुनिवर पुनीत सागर जी महाराज की, मुनिवर सहज सागर जी महाराज की. मधुर मुरलिया सी वाणी इनकी आगम का आधार है, पुनीत प्रवचनों से ये गुरुवर करते सतत उद्धार है. विश्व क्षितिज पर जैन धर्म का परचम सहज फैलाते हैं, ऐसे इन सब गुरुवरों को शत शत शीश झुकाते हैं. ऐसे इन सब गुरुवरों को शत शत शीश झुकाते हैं. नमोस्तु गुरुवर, नमोस्तु गुरुवर, नमोस्तु गुरुवर. बंधुओं, न कोई मेरी बड़ी सी पहचान है, न कोई बड़ा सा नाम है मेरा. मुझे तो गर्व है इस बात का कि मैं जैन धर्म की हूँ और ये जैन धर्म है मेरा. वैसे तो मैं किसी और मकसद से यहाँ उपस्थित थी, लेकिन आज जब मेरे साथ आई हुई अर्चना जी मगदूम की बात मैंने सुनी तो मेरा रोम रोम खड़ा हो गया. ऐसे मुझे व्यतीत हुआ कि क्या हमारे समाज का क्या दर्पण है, कैसी विडंबना है कि हमारे ही समाज की लड़कियां दूसरे समाजों में जाकर विवाह कर लेती है और हम इन सब बातों से अपरिचित से अनभक्के से रह रहे हैं. तो अर्चना जी, आपकी बात ने मुझे अंदर तक झकझोर दिया है और इस मंच से गुरुवर के सामने खड़े होकर मैं यह प्रण करती हूँ कि आज से मैं आपके साथ हूँ. और मैं ही नहीं, मुझे ऐसे लग रहा है कि यहाँ बैठी हर महिला के अंदर की बात यही है कि वो आपके साथ है. अगर मैं सही कह रही हूँ तो एक बार हाथ उठाकर बता दीजिए कि आज से आप इस मिशन में अर्चना जी के या अब से मेरे साथ भी है. बहुत बहुत धन्यवाद. आपने बता दिया है कि इस शुभ कार्य में हम अकेले नहीं हैं, आप सभी हमारे साथ जुड़ चुके हैं. सभी श्राविकाओं से, सभी श्रावकों से मैं आज यह विनती करने आई थी कि दिगंबर जैन महिला महासमिति एक संस्था है जिसका कार्यालय दिल्ली में है
और जिसकी संरक्षिका शिरोमणि श्रीमती सुशीला जी पाटनी आरके मार्बल्स वाले हैं। और यह एक ऐसी संस्था है जो सभी महिलाओं को एक वृक्ष के नीचे लाकर जैनत्व की ज्योत को भारत में नहीं बल्कि पूरे विश्व में फैला देना चाहती है। और इसी संस्था का एक सम्मेलन हम इचलकरंजी में 16 जून को 1 बजे केडिया कंपाउंड में करने जा रहे हैं। और वहाँ पंचकल्याणक में मुनि श्री आगम सागर जी, मुनि श्री पुनीत सागर जी, सहज सागर जी सभी विराजमान होंगे। इनका पावन सानिध्य होगा। और सभी महिलाओं से मेरी यह विनती है, जयसिंहपुर की, नांद्रे की, हुपरी की, सांगली की, आसपास की सभी महिलाओं से मेरी यह विनती है कि आप इस सम्मेलन में आए और इस सम्मेलन का हिस्सा बने। आचार्य चंद्र प्रभु सागर जी के मंगल सानिध्य में यह पंच कल्याणक होने जा रहा है। सभी गुरुओं का सानिध्य हमें मिलेगा और तब आप सब श्राविकाएं वहां आए, इस सम्मेलन में उपस्थित हुए और इस समिति के सदस्य बने, ताकि हम सब जुड़कर अर्चना जी ने जो हमें लक्ष्य दिया है वो हम पूरा कर सके। अब से ऐसा भी हो सकता है कि महासमिति ये कार्य करे कि हमारे समाज की कोई बच्ची, कोई बेटी किसी दूसरे समाज में जाकर विवाह ना करे, कहीं और लव जिहाद जैसे प्रकरण हमें सुनाई ना पड़े। बस यही विनती लेकर मैं आपके सामने उपस्थित हुई हूँ। बस इतनी सी ही बात कहनी है कि छोटा सा जल स्रोत जन जन को जल पिला देता है, छोटा सा वज्र गिरी शिखरों को हिला देता है। तो क्या हम सब मिलकर कुछ न कर पाएंगे? तो क्या हम सब मिलकर कुछ न कर पाएंगे? हमारी एकता जैनत्व की शान बढ़ा देता है, हमारी एकता जैनत्व की शान बढ़ा देता है। तो बहनों, आप सभी से मेरा बस यही निवेदन है कि 16 जून को होने वाले महिला महासमिति सम्मेलन में आप सभी उपस्थित हुए एवं अपना एक लक्ष्य बनाएं। धन्यवाद।